नमस्कार, वर्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. इमॅजिन अ परफेक्ट सर्कल ईच्ड अपॉन the azure canvas of the Caribbean Sea, a portal to another world, an enigmatic sinkhole that defies both gravity and imagination. एक अशी जागा जी मिस्ट्री आणि अनपॅरलल्ड ब्युटी म्हणून ओळखली जाते. A world where the sky meets the sea and where nature's artistry is at its zenith. ही जागा म्हणजे काही ऑर्डिनरी सीस्केप नाही, तर एक असा चमत्कार आहे ज्याने एक्सप्लोरर्स आणि सायंटिस्टना सारखेच आकर्षित केलेले आहे. वेलकम टू द ग्रेट ब्लू होल, वेअर द वेल बिटवीन वर्ल्ड्स ग्रोज थिन. बेलीजच्या किनाऱ्याजवळ असलेले द ग्रेट ब्लू होल हे अंडर वॉटर सिंकहोल खरोखरच पाहण्यासारखे आहे. इट्स ॲज इफ द ओशन हॅज बीन पंक्चर्ड बाय अन एनॉर्मस इंडिगो प्युपिल. या नॅचरल वंडरचा डायमीटर हा 1000 फुटांपेक्षा जास्त पसरलेला आहे, ज्यामुळे ते अक्षरशः स्पेस मधून सुद्धा बघता येते. द ग्रेट ब्लू होल isn't just a feast for the eyes, but a treasure trove for the science. त्याच्या सबमर्ज्ड कॅव्हर्न्स म्हणजेच बुडलेल्या गुहांच्या आत असंख्य स्टॅलेक्टाइट्स तसेच स्टॅलेग्माइट्स बघायला मिळतात, which are the remnants of a time when sea levels were lower. ही एन्शियंट फॉर्मेशन पृथ्वीच्या क्लायमॅटिक हिस्ट्री बद्दल इनव्हॅल्युएबल इन्साइट्स प्रोव्हाइड करते. द ग्रेट ब्लू होल हे एक नॅचरल वंडर आहे ज्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग आस्पेक्ट्स बघायला मिळतात. आज वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये आपण याच ग्रेट ब्लू होलची लोकेशन, फॉर्मेशन, युनिक फॅक्ट्स आणि तेथील मरीन लाईफ बद्दल जाणून घेणार आहोत. द ग्रेट ब्लू होल हे सेंट्रल अमेरिकेतील बेलीजच्या किनारपट्टीवर स्थित आहे. इट लाइज नियर द सेंटर ऑफ लाइटहाउस रीफ, अ स्मॉल atoll which is part of the Belize Barrier Reef Reserve System, which is a UNESCO World Heritage Site. ग्रेट ब्लू होल स्पेस मधून सुद्धा बघता येते, ज्याला एक डिस्टिंक्टिव्ह डार्क ब्लू कलर आहे जो समुद्रातील आसपासच्या टर्कोइज वॉटर्सशी कॉन्ट्रास्ट करतो. हे ग्रेट ब्लू होल मुख्य भूभाग आणि बेलीज या शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे फक्त बोट किंवा हेलिकॉप्टरद्वारेच प्रवेश केला जाऊ शकतो. द ग्रेट ब्लू होल इज सर्क्युलर इन शेप, 318 मीटर्स अक्रॉस अँड 124 मीटर्स डीप. हे ग्रेट ब्लू होल 70,650 स्क्वेअर मीटर्स इतका विस्तृत परिसर व्यापते. ग्रेट ब्लू होल हे बेलीजच्या किनाऱ्यावरील एक जायंट मरीन सिंकहोल आहे. इट इज फेमस फॉर इट्स स्टनिंग अपीअरन्स, इट्स जिओलॉजिकल हिस्ट्री अँड इट्स रिच बायोडायव्हर्सिटी. हे एक फॅसिनेटिंग नॅचरल वंडर आहे जे अनेक डायव्हर्स तसेच एक्सप्लोरर्सना आकर्षित करते. द ग्रेट ब्लू होल बद्दलचे काही युनिक फॅक्ट्स आपण जाणून घेऊयात. द ग्रेट ब्लू होल हे अक्षरशः स्पेस मधून सुद्धा बघता येते आणि त्याला जगातील सर्वात इम्प्रेसिव्ह नॅचरल वंडर्स पैकी एक म्हटले गेलेले आहे. इट इज मोर दॅन 100 मीटर्स डीप अँड 300 मीटर्स अक्रॉस, मेकिंग इट वन ऑफ द लार्जेस्ट सिंकहोल्स इन द वर्ल्ड. द ग्रेट ब्लू होल हे सर्वात शेवटच्या आईस एज मध्ये तयार झाले होते, जेव्हा समुद्राची पातळी ही कमी होती आणि ती एक ड्राय केव्ह होती. समुद्राची पातळी वाढल्यामुळे या केव्ह मध्ये पूर आला आणि त्याचे रूफ कोलॅप्स झाले, ज्यामुळे आज आपण बघत असलेले हे द ग्रेट ब्लू होल तयार झाले.
This great blue hole was first explored by Jacques Cousteau, who declared it one of the top 5 scuba diving sites in the world. त्याने या होलच्या तळाशी प्रचंड स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्स देखील शोधून काढले, कन्फर्मिंग इट्स ओरिजिन ॲज अ केव्ह. 2018 मध्ये 2 सबमरीन्स याच्या इंटेरियरचे मॅपिंग करण्याकरिता या होलमध्ये उतरल्या आणि त्यांना जवळपास 300 फूट खाली हायड्रोजन सल्फाइडची एक लेयर सापडली, which makes the water dark, anoxic and devoid of life. ग्रेट ब्लू होल मधील मरीन लाईफ हे शॅलो रीफ झोन आणि डीप होल झोन या 2 झोन मध्ये विभागले जाऊ शकतात. शॅलो रीफ झोन मधील बहुतेक भागात सनलाइट आणि ऑक्सिजन पोहोचू शकतो आणि त्यामुळे तिथे कोरल्स तसेच माशांच्या अनेक प्रजाती बघायला मिळतात. The deep hole zone is where the water becomes dark, anoxic and devoid of life, except for some bacteria and microbes. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स या होलच्या तळाशी असलेल्या व्हाईट मॅट्सच्या फॉर्मेशनसाठी जबाबदार असतात. द ग्रेट ब्लू होल हे विविध प्रकारच्या समुद्री जीवांचे घर आहे, ज्यामध्ये नर्स शार्क, रीफ शार्क आणि माशांच्या अनेक प्रजाती आहेत. The crystal clear water of the Great Blue Hole makes it a popular spot for scuba diving and snorkeling. ग्रेट ब्लू होल मधील पाणी हे त्याच्या डेप्थमुळे आसपासच्या महासागरापेक्षा लक्षणीयरित्या थंड आहे. ग्रेट ब्लू होल मधील पाण्याचे टेम्परेचर हे डेप्थ तसेच सीझन नुसार बदलते. अकॉर्डिंग टू सम सोर्सेस येथील सरफेस वॉटरचे टेम्परेचर वर्षभर सुमारे 27 डिग्री सेल्सिअस असते, परंतु जवळपास 300 फूट खाली हायड्रोजन सल्फाइडची लेयर सनलाइट आणि ऑक्सिजन ब्लॉक करते, ज्यामुळे तेथील पाणी जास्त थंड होते आणि तेथील टेम्परेचर हे सुमारे 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत बघायला मिळते. Therefore, divers who want to explore the deeper parts of the hole need to wear appropriate gear and be prepared for the temperature drop. ग्रेट ब्लू होल हे एक असे नॅचरल वंडर आहे ज्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग आस्पेक्ट्स बघायला मिळतात. त्यातील एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट्स म्हणजे येथील डायव्हर्स मरीन लाईफ आहे, जी तेथील पाण्यामध्ये बघायला मिळते. ग्रेट ब्लू होलच्या शॅलोअर पार्ट्समध्ये मरीन लाईफची डायव्हर्स रेंज बघायला मिळते, कारण तेथे सनलाइट आणि ऑक्सिजन पोहोचू शकतो. The Great Blue Hole is surrounded by a coral reef that hosts many fishes, crustaceans and eels. Angelfish, butterfly fish, parrotfish, snappers, groupers आणि मोरे eels या ग्रेट ब्लू होल मध्ये आढळणाऱ्या काही मोस्ट कॉमन स्पीसीज आहेत. The hole also attracts several species of sharks such as nurse sharks, reef shark, bull sharks and hammerheads. येथील शार्क हे जनरली डायव्हर्स साठी हार्मलेस असतात. Divers who venture into this underwater realm are greeted by a variety of marine life, from the harmless to the awe-inspiring. Here, schools of vibrant fish dart around, while majestic sharks patrol the depths. It's a world teeming with life, hidden beneath the surface of Caribbean Sea.
द ग्रेट ब्लू होल हे एक फॅसिनेटिंग नॅचरल वंडर आहे जे पृथ्वीवरील जीवनाची डायव्हर्सिटी तसेच अडॅप्टिबिलिटी दर्शवते. इट इज अ प्लेस दॅट रिमाइंड्स अस ऑफ अ प्लॅनेट्स कॅपॅसिटी फॉर वंडर्स. द ग्रेट ब्लू होल हा एक रिमार्केबल असा जिओलॉजिकल आणि बायोलॉजिकल फिनॉमिनन आहे जो पृथ्वीवरील जीवनाचा इतिहास तसेच डायव्हर्सिटी एक्सप्लोर करण्याची अनोखी संधी ऑफर करते. As the famous marine biologist Jack Costew once said, the sea, once it cast its spell, holds one in its net of wonders forever. I hope तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून द ग्रेट ब्लू होल बद्दल नवीन इन्फॉर्मेशन नक्कीच मिळाली असेल. If you find this information interesting, then do like and share this video with others and do not forget to hit that subscribe button. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग जागेबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.